नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. काही रुग्णांना जसं-जसं त्यांचं वय वाढतं, तर त्यानंतर पापण्यांचा एक आजार जाणवायला लागतो, ज्याच्यामध्ये पापणी हळू-हळू खाली यायला लागते किंवा पापणीच्या वरचा जो त्वचेचा लेयर आहे, तो खाली यायला लागतो. हे जे 2 आजार आहेत, पहिला जो आजार पापणी खाली येणे, याला टोसिस असं म्हणतात. आणि याच्यामुळे असं वाटतं की डोळा छोटा झाला आहे, पण प्रत्यक्षात बऱ्याचदा पापणी खाली आलेली असते. आणि दुसरा ज्याच्यामध्ये वरची स्किन लूज होऊन आपल्या डोळ्यांच्या वर यायला लागली असते, याला डर्मॅटोकेलेसिस असं म्हणतात. तर आता हे जे दोन्ही आजार आहेत, ते आपल्याला ठीक करता येतात. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, वयानुसार आपल्या चेहऱ्याचं म्हणजे चेहऱ्यामधलं जे डोळ्याची ठेवण आहे, ती बदलत जाते आणि ती आपल्याला आवडत नाही, की पापणी छोटी झाली आहे किंवा डोळा छोटा वाटतो. तर अशावेळी आपण ऑपरेशन करून पापण्या पूर्वस्थितीत म्हणजे जसं तरुणपणी आपल्या होत्या त्याप्रमाणे आपण करू शकतो. यासाठी टोसिस सर्जरीचा वापर केला जातो आणि ज्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. त्याचे साईड इफेक्ट खूप तुलनेनं खूप मिनिमम आहेत. त्याचप्रमाणे डर्मॅटोकेलेसिस किंवा बॅगी आयलिड्स असतील खाली, ज्याच्यामध्ये वरची स्किन आणि खालची स्किन लूज झाली आहे, त्याला ब्लेफरोप्लास्टी नावाची एक प्रोसिजर केली जाते आणि त्याच्यानंतर ती वरची खालची स्किन थोडीशी टाईट झाल्यामुळे आपल्याला डोळ्याची जे सौंदर्य आहे ते परत यायला मदत होते. कारण बऱ्याचदा आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीकडे बघतो, त्यावेळी आपण पहिल्यांदा त्या व्यक्तीचे डोळे बघत असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा ह्या आजारांमुळे आपल्याला थोडंसं व्यक्तिमत्वात बाधा येऊ शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल की यातला कुठलाही त्रास तुम्हाला होतोय, तर जरूर तुम्ही आमच्या नेत्रालयाला संपर्क करू शकता आणि ऑक्युलोप्लास्टीचे जे कन्सल्टंट आहेत, ते याची ट्रीटमेंट तुम्हाला करून देऊ शकतात. धन्यवाद.